तर आज आपण अशा एका पुरातनकालीन ठिकाणी जाणार आहोत. तर तिथला इतिहास वगैरे काय आहे, तर ते बघण्यासाठी आपण पूर्णपणे जाणार आहोत. तर चला निघूयात आपण जाण्यासाठी. तर नमस्कार, मी प्रमोद पवार आणि आज आपण आलेलो आहोत एका पुरातनकालीन ऐतिहासिक शिव मंदिरामध्ये. तर या मंदिराला हेमाडपंथी का म्हणतात, किंवा या मंदिराची स्थापना कधी झाली आहे, किंवा या मंदिराची स्थापना कोणी केली आहे आणि याची बांधकाम रचना कशी आहे, याबद्दल आपण पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर याबद्दल आपण अधिक माहिती जी आहे ती जाणून घेऊया. तर आपण बघतोय की हा मंदिराचा जो पूर्णपणे बाहेरनं जो पार्श्वभाग आहे तो कसा आहे. तर आपण बघितल्याप्रमाणे या मंदिराचं जे पूर्णपणे बांधकाम जे आहे ना, ते पूर्णपणे पुरातनकालीन आहे. आणि माहिती घेतल्याप्रमाणे आपण हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे 13व्या शतकातलं मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतोय की या मंदिरातला आपल्याला कुठल्याही प्रकारे जे दगड जे बांधकाम जे आहे ना, ते आपल्याला कुठल्याही प्रकारे असं कशामध्ये चिटकवलेलं वगैरे दिसत नाहीये यामध्ये आपल्याला. तर प्रामुख्याने या मंदिरामध्ये जे पूर्णपणे जे दगड वगैरे जे कापण्यात आलेले होते आणि दगडाच्या पूर्णपणे दगड कापून त्याच्या ज्या खाचामध्ये दगड अडकवण्यात आलेले, तर याप्रमाणे याची हेमाडपंथी जी आहे ती रचना केलेली आहे. आणि बघू शकता आपण हा मंदिराचा शेवटचा भाग आहे, म्हणजे मागच्या बाजूचा भाग आहे. याला हाईट पण एकदम खूप मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात जवळजवळ जे बाहेरनं जे मंदिर आहे ते संपूर्ण प्रमाणामध्ये आपण बघून तर घेतलेलं आहे. आणि आपण इथे बघू शकताय की मंदिराच्या पश्चिम साईडला एक दरवाजा आहे. आणि त्या दरवाज्यातनं आपण जसे दर्शन घेतो, तर दर्शन घेतल्याच्या नंतर इथनं जे भाविक असतात ते इथनं बाहेर येतात. तर आपण बघूयात आणखी इकडं इकडनं पुढे साईडला पण आपण फायनली मंदिरामध्ये प्रवेश करतोय. इथनं पण आपण बघू शकताय की मंदिराच्या उत्तर साईडला एक मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथनंच आपण मधनं एंट्री करणार आहोत. पण इथे एक नंदी महाराजांची मूर्ती आहे, ती पण आपण बघूयात. आणि लहानपणी एक ट्विस्टच असा राहिलाय की जसं की आपण बोलायचो की नंदी महाराजांच्या कानात सांगितल्यानंतर ते शंकर महादेवांच्या कानात जाऊन सांगतात, मग आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर ठीक आहे, बाकी असो, याबद्दलही आपण मध्ये बघूयात बघूयात मंदिर मधनं कसं आहे. मध्ये आल्याच्या नंतर बघू शकतायत की ते मंदिराचा हा पूर्णपणे सभा मंडप आहे. आणि हा त्याचा पूर्णपणे वरचा भाग आहे. त्यानंतर आपण इथे मंदिरात प्रवेश करतोय. इथे एकदम भव्य दिव्य अशी पुरातन कालाची शिवपिंड आहे. आणि याचा जो साक्ष आहे मंदिराचा इकडे पण अंतर्भागामध्ये हे पूर्णपणे पुरातनकालीन शिवमंदिर आहे. याची रचना पण खूप छान प्रकारे केलेली आहे. आणि त्यामुळेच ही पिंड आहे ती आपल्याला पुरातन कालाची आहेत असे आपल्याला हे साक्ष देत आहे. की त्यानंतर आपण जे पुरातनकालीन जे देवी देवतांचे मूर्ती पण इथे ठेवलेली आहेत छान प्रकारे. तर या प्रकारे पूर्णपणे मंदिराचा हा अंतर्भाग आहे. आणि या अंतर्भाग आपल्याला ही साक्ष देतोय की हे मंदिर जे आहे ती 100% पुरातनकालीन आहे आणि हे 13व्या शतकातलं मंदिर आहे. आणि आत्ताच आपण दर्शन घेतल्याच्या नंतर मंदिराच्या जो पश्चिम साईडला दरवाजा आहे तिथनं आपण बाहेर पडतोय. बाहेर पडल्याच्या नंतर आपण इकडे बघू शकताय वातावरण जे आहे ते एकदम निसर्गरम्य, खूप शांततामय वातावरण आहे. मन खूप प्रसन्न झालंय महादेवांचं दर्शन केल्याच्या नंतर. आणि असा हा भव्य दिव्य नजारा इथेच आपल्याला बघायला मिळतोय. मी इथे आल्याच्या नंतर आणखी काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर भाऊ, नाव काय आपलं? सदाशिव दहीवडकर. ओके, कसं वाटलं तुम्हाला इथं? तुम्ही कसं काय बघितलं? इथं आम्ही ऐकलं होतं का खूप अतिशय प्राचीन मंदिर आहे, तर आम्ही भेट द्यायला आलो. तर खूप भारी मंदिर आहे, म्हणजे आपल्या एवढं जवळपास इतकं भारी ठिकाण आहे, इतकं इतिहास आहे आपल्या जवळ, ते बघण्यासाठी आम्ही आलो. खूप प्रसन्न वाटतं. इथं नदी किनारा आहे, निसर्गरम्य वातावरण आणि देवाच्या सानिध्यात खूप चांगलं इथं ऊर्जात्मक इथं अनुभव आला. धन्यवाद, थँक्यू. नंतर इकडनं मंदिराच्या जो उत्तर भाग आहे त्या उत्तर भागामध्ये गोदावरी नदी आहे ती पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जाते. त्र्यंबकेश्वर वरनं ही नदी येते. आणि या मंदिराची स्थापना जी आहे ती यादवांच्या काळात झालेली आहे. आणि देवगिरीचे असलेले प्रधान हेमाद्री पंडित यांनी दख्खन पठारावरती या अशा मंदिरांचे जे बांधकाम केलेले होते, त्यामुळे या मंदिरांना हेमाडपंथी मंदिर आपण असे म्हणतो. तर याप्रमाणे असा सर्व काही या मंदिराचा इतिहास आहे. तर आपण सर्वजण इथे येऊ शकताय, व्हिजिट करू शकताय. खूप छान मंदिर आहे. आणि पुरातनकालीन जे पूर्णपणे बांधकाम शैली वगैरे आपल्याला जर पूर्णपणे शांततामय वातावरण हे कसं असतं काय हे पूर्णपणे जाणून घ्यायचं असेल तर आपण इथे येऊ शकताय. हे मंदिर आहे कोकण ठाणमध्ये, तालुका कोपरगाव या ठिकाणी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.